घराची गृहिणी नवऱ्याची स्वामी, घराची गृहिणी नवऱ्याची स्वामी, वेळ पडली तर मी वागिनी आणि या सगळ्यांना आरोग्याची संधी घेऊन आले की स्वागत करू सगळ्यांना नमस्कार. खूप छान वाटलं खरं तर. हा बचत गट जो आहे फक्त महिला सांभाळतात, महिला चालवतात, विनाकारण लोन देतात, बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या महिला चालवतात, कुठल्याही पुरुषाचा पाठिंबा न घेता महिला चालवतात. खूप छान वाटलं. पण खरं एक सांगू का, जे मी सांगते ते आरोग्याचं गुपित सुद्धा आहे आणि जनरल पण आहे. सगळं जरी महिला चालवत असल्या, पुरुषाच्या पाठिंब्याशिवाय जरी तुमचा बचत गट असला, बचत गटाला पुरुषाचा पाठिंबा नाही पण प्रत्येक महिलेला पुरुषाचा पाठिंबा हा आहे, त्याशिवाय तुम्ही इथे येऊ शकत नाही. बरोबर आहे? आणि तो पुरुष म्हणजे कोण? अरे नवरा तरी तो पुरुष म्हणजे कोण? आपला स्वतःचा नवरा, स्वतःचा. आणि त्याच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही आज इथे येऊ शकत नाही. बरोबर आहे ना? आणि आरोग्याचे गुपित मी सांगताना सांगते, माझं आरोग्य आरोग्य त्यात येतो संसार, देव मुलांना शिक्षण करू मंगलमय जीवन, देव मुलांना शिक्षण करू मंगलमय जीवन. लाईन्स मधून समजलं असेल आरोग्य म्हणजे काय. माझा नवरा, माझं कुटुंब, मुलांना उत्तम शिक्षण हेच आहे आपला सुखी जीवनाचा आपला हा मंत्र. माझी पण महिला स्वास्थ्य फाउंडेशन, माझी संस्था आहे महिला स्वास्थ्य फाउंडेशन. आणि हे काढण्याचं कारण काय आहे, तर माझं हॉस्पिटल आहे आणि आमच्याकडे बऱ्यापैकी सगळ्या महिला जास्त येतात, महिला वर्ग हा जास्त आहे. आणि प्रत्येक महिलेच्या आजारपणाचं कारण आम्हाला एकच समजतं, स्ट्रेस आणि स्ट्रेस स्ट्रेस आणि फक्त टेन्शन. कारण आम्हाला खूप टेन्शन असतं, आम्हाला बायकांना टेन्शन इतकं असतं की टेन्शनने डोकं इतकं दुखतं की नको असलेले आजार सुद्धा मग घेऊन येतो आपण. आणि याच्यामध्ये आणि हा महिलांना महिला घेण्याचं कारण काय, याच्यामध्ये पुरुषाचं काहीच काम नाही असंही नाही. अख्खं घर कसं चांगलं राहील हा जेव्हा मी विचार केला तेव्हा सुरुवात ही महिलेपासून झाली. कारण मी उदाहरण एक दाखल तुम्हाला पटवून देते. बघा, जेव्हा आपला नवरा 7 वाजता कामावरून घरी येतो, बरोबर आहे, हल्ली सगळ्याच बायका कामाला जातात किंवा नसेल तरी नवरा तरी जातो. जेव्हा नवरा 7 वाजता कामावरून घरी येतो आणि उद्यातून पाय आत टाकतो, काय गं जरा चहा देतेस का असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आमची बायको एक तर एवढे मोठे मोठे मोबाईल्स, अँड्रॉइड फोन्स आहेत. कोरोनामध्ये जिच्याकडे नव्हते तिला पण मिळाला, तर पोरांना ऑनलाईन शिक्षणाची गरज होती. 4-5 महिन्यामध्ये शाळा चालू झाल्या, तो मोठा मोबाईल आमच्या आईच्या हातात होते. तो मोठा फोन कानाला लावायचा, आईला फोन करायचा, बहिणीला फोन करायचा, आज असं झालं तसं झालं, नवऱ्याने हे केलं, नणंदही अशीच करते, या साड्या सांगत बसायचं. नवरा विचारा येतो, चहा मागितला तर न जरा दम झाला आलो मध्ये, आम्ही पण कामच करतो, तुमचं काम काय सांगायचं तुम्हाला. तर इथून जी सुरुवात होते, मला सांगा आपण असं जर बोललो तर नवरा येईल का 7 वाजता घरी? 7 वाजता येईल आणि भले तो आला तर येईल का चहा प्यायला तुमच्याकडे? त्याचं पिणं मग वेगळं असतं की नाही. तेच जर तुम्ही प्रेमाने बोलला, जर नवरा 7 वाजता येतो, तुम्हाला माहिती आहे छानशी अगरबत्ती घरात लावून, दिवाबत्ती केली असेल, अगरबत्ती लावली असेल आणि छान अशी वाट बघत बसला असेल, भले तुम्ही स्वयंपाक करताय पण नवरा माझा आलेला कळलं की हातात काम बाजूला टाकून पहिला जाऊन त्याच्या हातातली ताट काढून घेतली, पाण्याचा तांब्या दिला, काय हो असतात का असं जर म्हटलं तर मला सांगा होतील का वाद? कोणाची वाद होतील का? छानसा मायेने हात फिरवला, काय हो आज थकला? तो थकला असला तरी नाही म्हणे का मी थकलोय? थकला असला तरी नाही म्हणे, हा मला माहिती आहे आजपर्यंत कधी केलं नाही आणि आता कसं करायचं असा जरी प्रश्न असेल, हळूहळू स्टेप बाय स्टेप. आरोग्य म्हणजे बाकी काही नाही, काढे पुढे औषध दवाखाने काही नाही. एक लक्षात घ्या, हाच सुखी मंत्र असतो म्हणतात ना, तो हाच आहे की फक्त नवरा. तुम्ही नवरा बायको जर प्रेमाने राहत असतील, मला सांगा वाद जिथे असतात तिथे मुलांचे संस्कार कसे असतात? न संस्कार देता सुद्धा मुलं वेगळ्या मार्गाला जातात. वाद असतील तर मुलं सुद्धा स्ट्रेसमध्ये असतात, मुलं सुद्धा डिप्रेशनमध्ये असतात. आणि हे तुम्हाला दिसत नसतं, शाळेच्या परफॉर्मन्स
लोकांना मदत कर, हे देखील सांगायला लागत नाही. आई बाबा छान असतील ना, मुलं आपोआप घडतात. लक्षात घ्या, तुम्हाला कष्ट करावे लागत नाही. कष्ट कधी करायला लागतात? जेव्हा तुमचं भांडणं जेव्हा असतात, मग तेव्हा कोणाला मारायचं. आणि आमच्या आईचं हक्काचं साधन जर काय असेल, राम काढायचं. ते म्हणजे काय असतं? पोरं. पायाला असतं तरी त्याला मारते की नाही? राम आला तर तो शेवटी मुलांशिवाय कुठेही निघत नाही. मुलं घडतील का? म्हणून मी सारखं एकच गोष्ट सांगते, आरोग्य म्हणजे फक्त माझा नवरा माझा म्हणायला शिका. नवऱ्याला आपल्या नवऱ्याला माझा म्हणायला शिका. प्रेमाने राहायला लागा. बघा, आजपर्यंत जेवढे संसार तुटले ते फक्त संशयाने तुटले. त्याच्यामध्ये काहीच नसतं, रियालिटीमध्ये काहीच नसते, फक्त संशय. आज ह्याला यायला वेळ झाला, आज ह्याचा फोन व्यस्त लागला, रोज 7ला येतो, आज 7:15 वाजते, कुणाशी तरी बोलत थांबला. आम्ही बायकांना काय सवय असते? एवढा छान दिसावं वाटतो, तुम्हाला वाटतो ना? छान शर्ट घालावं, इन करावी, छान दिसावं, जरा घाम काढावा, त्यातला असलं तरी सुद्धा व्यवस्थित असावं. वाटतं की नाही? टापटीप जावं वाटतं ना? बायको आपली सुधारायला बघते, हा शर्ट घाला, तो शर्ट घाला. पण ज्या वेळेला नवरा स्वतः एखाद्या दिवशी तयार होऊन बाहेर जातो ना, तेव्हा आम्हाला वाटतं आज काय आहे, आज काय वाटतं. म्हणजे आम्हाला दोन्ही गोष्टी करत नाही का? एक तर त्याला छान दिसवायचं पण असतं, आणि जरा तो स्वतःहून एखाद्या दिवशी आवडून जाईल, तेव्हा मग डोक्यात चक्र चालतात की नाही? मग का तुम्हाला स्ट्रेस येऊ नये? का तुम्हाला आजार होऊ नये? कधी रिकामं डोकं असतं का आपलं? असतं. भले नवऱ्याचं नसतं, त्यांना सासूचं टेन्शन असतं. सासू मुलगी अशी करते, तशी करते, सगळं स्वतः करते, मला लेकापाशी जाऊ देत नाही, अमुक नाही, तमुक नाही, जरासं भाकरी केली तर काय होते, असं केलं तर काय होते की नाही? नवऱ्याचं नसतं तर सासूचं टेन्शन असते. म्हणजे आमच्या डोक्यात सतत टेन्शन असतं. तुम्ही सगळे सिटीमध्ये राहता, सगळेजण दिशामध्ये आहात, बरोबर आहे? सगळेजण काम करतात, काही ना काहीतरी करतात. एक सांगा, आजकालच्या मुलींना सासू हा प्राणी नको आहे. ठीक आहे, नको आहे, मला माहिती आहे, छान राहायचं असतं, नवरा बायकोला राहायचं असतं, पण समजा जेव्हा घराबाहेर पडायचं असतं, जेव्हा काम करायचं असतं, मुलांना कोण सांभाळणार? कोण सांभाळणार? आपण ते शाळा असते, काय म्हणतात त्याला, मुलांचं हे करतात, पाळणाघरामध्ये ठेवू शकतो. हल्ली कितीतरी व्हिडिओज येतात, माहितीये ना? पाळणाघरात आपण स्वतःच्या मुलाला नीट सांभाळू शकत नाही, दुसऱ्याच्या मुलाला काय सांभाळणार? बरोबर आहे? त्यामुळे पाळणाघरात ठेवू शकत नाही. हक्काचं सासू हा विषय आहे की नाही? मुलांना चांगला सांभाळणारा हक्काने. फक्त काय हवं असतं? सासूला काय हवं असतं? तुमच्या आवडीतच करा. तुम्हाला वाटतं ना सासू माझ्या आवडीचं काही करू देत नाही, सगळं तुम्हाला तुमच्या आवडीचं करून घ्यायचं असेल तर आई आज भाजी काय करूया, एवढंच विचारायचं असतं प्रेमाने. हेच पाहिजे असतं, दुसरं काही नाही. कर, तुला काय वाटेल ते. पण तुमच्या मनाची जर केली डायरेक्ट तर ती तिला आवडत नाही. फक्त एकच पाहिजे असतं, आई आज काय करूया, आई हे करूया का, ते करूया का. ती तुम्हाला एकच उत्तर देणार आहे, तुला जे आवडेल ते कर. पण कधी जेव्हा तुम्ही तिला विचारत असाल, प्रत्येक वेळेला तिचा सल्ला घेत असाल, कारण तिला वाटत असतं हे घर माझं आहे. अचानक कोणीतरी आल्यानंतर थोडंसं डिस्टर्ब होतं की नाही, ते सांभाळून घेणं हे आपलं काम. आणि हे छोटे छोटे घरातले वाद मिटले, नवरा बायकोमध्ये तर मग वाद मिटतात. आणि नवरा जर तुमच्या प्रेमात असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुणाचीही गरज नाही, लक्षात घ्या. आज संक्रांत म्हणून आज तुम्ही कार्यक्रम करताय, बरोबर आहे? संक्रांतीला हळदी कुंकू असतं, हो की नाही? हळदी कुंकूचं महत्व माहिती आहे आपल्याला? नाही, आम्हाला टिकल्या लावायच्या मध्ये हळदी कुंकूला सगळे अलंकार घालतो आपण, माहिती आहे ना? बांगड्या घालतो, छान टिकली लावतो, साडी नेसतो, सगळं काही करतो. अलंकाराचं महत्व आपल्याला माहिती आहे. आम्हाला फक्त सुंदर दिसायचं एवढंच माहिती आहे. सुंदर दिसायला साडी घालायची, सुंदर दिसायला कानातले घालायचं, एवढंच कळतं. जेव्हा आपण खाली कुंकू कोण लावत नाही, कारण आपण या सगळ्या धावत्या याच्यामध्ये कुंकू टिकणं अशक्य आहे. पण तुम्ही टिकली जरी लावत असाल तरीही संध्याकाळी जेव्हा रात्री झोपायच्या 30 सेकंड करायच्या बाजूचं जे बोट आहे, पूर्वी माहिती ना मोठं कुंकू लावलं जायचं, ठसठसीत मेन असायचं, त्याच्यावर कुंकू असायचं. करंगीच्या बाजूच्या बोटाने फक्त जसं कुंकू लावतात मोठं, तसा मसाज 30 सेकंड फक्त करायचा, डोकेदुखीचा त्रास कमी होतो. पूर्वी कुठे होतं हे सगळं?
आजार होते का पूर्वी? कुंकू होतं. पूर्वीपासून या सगळ्या गोष्टी चालत आल्या. लक्षात घ्या. भांग मधूनच पाडा. माहितीये तुम्हाला मधून भांग पाडतात? हल्ली शाळेतल्या मुली देखील मधून भांग पाडतात. वेणी घालायची असेल तरी देखील उठून वेणी घालतात. मधून भांग पाडणारे बेविचार जे असतात, म्हणजे डोक्यामध्ये नवऱ्याची भांडण झाली की काय विचारायची माहिती पडायचं, हे जे चुकीचे विचार असतात ना, हे विचार येते. म्हणून पूर्वीच्या बायका बघा नवरा मेल्याने खात नव्हत्या, माहितीये ना. तर ह्या गोष्टी आहेत. मधून भांग पाडल्याने बेविचार येत नाही, चांगले विचार शांत राहण्यासाठी मदत होते. गोंधळ काढतात बाजूला, डोळ्याच्या बाजूला. आज मी काढलंय, तुम्हाला माहित असावं, तुम्ही काढा मी म्हणत नाहीये, पण पूर्वी बायकांनी सगळीकडे गोंधळ असायचे, माहितीये ना. तेव्हा सुद्धा कारण हे जे गोंधळ आहे त्याने डोळ्याचे कुठले आजार होत नाही. डोळ्याचे काच बिंदू असेल, मोठी बिंदू असेल, दिसायला नजर कमी असेल, हा कुठलाही डोळ्याचा आजार, डोळ्याचा रोग ह्याच्यामुळे होत नाही. इथे पण गोंधळ असतं, ते सुद्धा सेम. डोकेदुखीचा त्रास, मायग्रेनचा त्रास, अर्धशशी या गोष्टी होत नाही. मंगळसूत्र घालतात. पूर्वी बघा इथे टेकलेल्या असायच्या वाट्या, बरोबर आहे ना. आज थायरॉइड बघितलं तर सगळ्यांना सरस थायरॉइड निघतो बायकांना. जरासं काळ झाली की थायरॉइड आहे, पिरियड्स मध्ये तक्रार आली की थायरॉइड आहे, जरा जेवण जाईना म्हटलं की थायरॉइड आहे. सगळ्यांना सरस थायरॉइड. माहितीये का तुम्हाला थायरॉइड म्हणजे काय असतं? फक्त उष्णता वाढते त्यावेळेला थायरॉइड होतो. त्याच्यासाठी कुठलेही गोळ्या औषध खायची गरज नाही. एकदा गोळी चालू केली की लाईफ टाईम शुगर, बीपी आणि थायरॉइडची गोळी आयुष्यभर खावी, आणि नंतर त्याचे साईड इफेक्ट हे असतात. इथे जेव्हा मंगळसूत्राच्या वाट्या टेकल्या जातात, इथे जेव्हा सोनं टेकलं जातं, त्यावेळेस तुम्हाला थायरॉइडचा त्रास होत नाही. लक्षात घ्या. आधी माझ्या नवऱ्यामध्ये गळा लागला, पण तो इथं पर्यंत वाट्याने काढून टाकला, पण इथं पर्यंत. फॅशन करा, पण त्याचं तत्व सुद्धा आपल्याला तितकंच माहित असतं. हातात बांगड्या असाव्या, काचेच्या बांगड्या असाव्या. बांगड्या घातल्याने काय होतं? गर्भाशयामध्ये जे काही प्रॉब्लेम होतात ना बायकांना, पिशवी काढायची किंवा हे जे त्रास होतात ते कमी होतात. आपण सणासुदीला घालतो ना, 7 दिवसात ते आठवड्यातले 4 दिवस तरी या सगळ्या गोष्टी करा. मी म्हणत नाही तुम्ही रोज करा, नक्कीच गोव्याला गेल्यावर तुम्ही हे सगळं करणार, बरोबर. आठवड्यातले 4 दिवस तरी या सगळ्या गोष्टी करा. साडी घाला, साडी घट्ट बांधलेली. पूर्वी बघा नऊवारी असायची, माहितीये ना. नऊवारी, त्याच्यावर ते केळ, बायकाची फोटो सुटलेली दिसत होती का? चवळीच्या शेंगेसारखे होते की नाही बायका? आज आम्ही कुठून कुठून सुटलोय हे सांगायला काम सगळं सोडून दिलं. पायात पैंजण, चांदीचं पैंजण असावं, त्याने उष्णता कमी राहते. जोडवी असावी, जोडवीमुळे जे काही आपल्या हार्मोन्स मध्ये जेव्हा बदल होतात, माहितीये ना तुम्हाला, हार्मोन्स आपले चेंज होत असतात, मूड स्विंग होत असतो. हार्मोन्स मध्ये जे बदल होत असतात त्यावेळेला जो काही त्रास होतो तो कमी व्हायला मदत होते. या सगळ्यासाठी या गोष्टी असतात, हे आम्हाला माहिती आहे. काही राहिले का? कानातलं सुंदर दिसायचं, आम्हाला एक माहिती. खाली जे घालणार तसं मॅचिंग घालायचं, छान दिसायचं, सुंदर दिसायचं, एवढंच आम्हाला कळतं. कान टोचल्याने मेंदू मधून जे काही लहान मुलांची सुरुवातीमध्ये 12 दिवसामध्येच कान टोचतात. मेंदूचा विकास चांगला होतो, नम्रतेची भावना चांगली राहते. सॉरी म्हणताना आपण कसं म्हणतो? सॉरी 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 करतो का? सॉरी सॉरी तो कानामुळे, कान टोचल्याने नम्रतेची भावना राहते आणि मेंदूचा विकास चांगला व्हायला मदत होते. या सगळ्यासाठी या गोष्टी आहेत. आम्हाला काही माहित नसतं. तुम्ही रोज नका करू, रोज शहरात तर शक्यच नाही. मग मात्र झोपताना लूज कपडे घालून झोपा. तुम्ही सगळं करा, पण झोपताना मात्र सगळं हातातलं, कानातलं सगळ्या गोष्टी या काढायच्या. लूज जेवढे कपडे घालून झोपता येईल तेवढं लूज झोपायचं आहे. आम्हाला काही माहिती नाही. आपल्याला आयुर्वेद माहितीये, आम्हाला काय माहितीये, हे सगळे दागिने माहिती आहे, पण आम्हाला त्याचा विरोधाभास तेवढा कळतो. जेव्हा मला मध्यंतरी स्टेटस, आम्ही बायका जेव्हा नवऱ्याशी भांडतो, आम्हाला खूप खास असले काय, तर पहिला स्टेटस डीपी गायब करायची. नवऱ्याशी भांडत झाली की बाई डीपी गायब करते, हो की नाही? पटत नसेल तर एखाद्या मैत्रिणीचा डीपी गायब झाला असेल तर पटकन जाऊन तिचं स्टेटस चेक करायचं. हे जर खरं स्टेटस ठेवलेलं. आम्ही बायका काय स्टेटस ठेवतो? कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, गळा माझा डोरलं तुझ्या नावाचं, हात माझे बांगड्या तुझ्या नावाच्या, पाय माझे पैंजण तुझ्या नावाचं, बोटं माझी जोडवी तुझ्या नावाची, सगळं तिने तुझं. मग माझं काय? मला सांगा, नवरा काय गावाचा आहे?
लोक म्हणतात आम्ही घरगुती उपाय करतो, घरच्या घरी बरेच उपाय करत असतो पण फरक पडत नाही किंवा बऱ्याच गोष्टी असतात, पण सत्यता बघावी लागते. बरेच लोक बघा सकाळी गरम पाणी पितात, उठल्या एक ग्लास गरम पाणी पितात, काही लोक एक तांब्या गरम पाणी पितात, गार पाणी पितात उठल्या, काही लोक मध घालून पितात, काही लोक त्यात तूप घालून पितात, बऱ्याच गोष्टी करत असतात. पण सगळ्या गोष्टी सूट होतात असं नाहीये. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिलं तर मेंदूला चुकीचे सिग्नल जाऊ शकतात, पोट खराब होऊ शकतं, पोट साफ न होणे, बरेच प्रॉब्लेम होतात. सकाळी पाणी पित असताना अगदी गरम नाही अगदी थंड नाही, म्हणजे थंड पाण्याचं फक्त 1% वरती गेलं पाहिजे. असं पाणी तुम्ही एक तांब्या अर्धा तांब्या पिलं तरीही तुमची पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते. बरेच प्रकार असतात. आम्ही काय करतो, रील बघतो, रीलवर जे दिसेल ते चालू करतो. कोणताही उपाय तुम्हाला सूट होणारा आहे का हे सगळं बघायचं. तुम्हाला सांगते, जेव्हा सू करतो बॉईज ना, तुमची छोटी मुलं असतील, उभं राहून मुलांनी सू करायची नसते. हे आजपर्यंत आपल्याला माहित होतं. मुलांना सुद्धा तुम्ही घरामध्ये आता शिकवत असताना आम्ही काय करतो ना, आम्हाला जे माहिती आहे सुरुवातीला तेच मुला मुलीमध्ये तोच फरक पडतो. मुलांनी सुद्धा बॉईजनी सुद्धा सू करत असताना बसूनच सू करायचे, कारण युरिनची जी बॅग असते, ब्लॅडर असते, त्याच्यातून युरिन पूर्णपणे पास होत नाही. सगळे जे तिथले अवयव असतात ते सगळे मोकळे होत नाही, त्यामुळे सू व्यवस्थित होत नाही. बघा ना, बऱ्याच जणांना नंतर प्रॉब्लेम होतो, जास्त करून जेंट्स मध्ये हा प्रॉब्लेम असतो, युरिन नीट पास होत नाही किंवा पास होताना कळत नाही, बरेच प्रॉब्लेम होतात. कारण सुरुवात ही अशी असते, ब्लॅडर मध्ये युरिन व्यवस्थित पास व्हावी असं असेल तर युरिन ही मुलांनी बसून करायची. बरेच आहे. महिलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना बरेच प्रॉब्लेम होतात. मूड स्विंग मी मगाशी जे सांगितलं, बऱ्याच आपल्याला वाटतं कुणाचं तरी कोण मेलेलं असतं, कुठे ऍक्सिडेंट झालेला असतो, पण भीती मात्र इथं आपल्याला वाटते. असं होतं की नाही बऱ्याचदा, घाबरणं, उगीच रडावं असं वाटणं. मगाशी ताईंनी सांगितलं असं होतं, उगीच रडावं असं वाटणं, उगीच शांत बसावं असं वाटणं, कुणाशी तरी बोलावं असं वाटतं, कुणाशी तरी मन मोकळं करावं असं वाटतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, हार्मोन्स मध्ये होणाऱ्या बदलांमुळे होत असतात. आणि हे होतात, हा काही रोग नाहीये, हे प्रत्येक महिलेला होत असतं, प्रत्येकाला ही सिच्युएशन येत असते. याच्यामध्ये घाबरून जायचं नसते. आणि अगदी जर हा त्रास तुम्हाला वाटत असेल तर गाजराचा रस, गाजर माहिती आहे ना, गाजराचा रस तुपातला करून गाजराचा रस काढायचा, त्याच्यामध्ये मध मिक्स करायचा 1 चमचा आणि प्यायचा. 21 दिवस हे तुम्ही सलग करा. सकाळी अनाशा पोटी पिला तरी चालेल, उत्तम राहील. गाजराचा रस पिला तरी हे जे काही चंचलपणा असतो, त्रास असतो, भीती वाटत असतो, कमी होतं. आणि याच्यामध्ये कसं होतं बघा, माझ्याकडे बरेच पेशंट येतात, ऑनलाईन सुद्धा ओपीडी असते. बऱ्याच औषध घेऊन तिला बरं वाटत नाही म्हटलं की समजतं की हिचा प्रॉब्लेम आजार पण नाही, डोक्यातला आजार पण. आणि डोक्यातला आजार खरंच काढा. डोक्यातला आजार काढाल तर तुमच्या शरीरातला आजार निघून जाईल. बऱ्याचदा आपण बघा इथे काय होती, एखाद्या कसं होतं, मानसिकतेवर खूप आजार डिपेंड. जर तुम्ही म्हणाल असं ना, रोज म्हणा ताप आलाय मला, ताप आलाय मला, ताप आलाय मला, ताप, बघा तुम्हाला दुसऱ्या दिवशी ताप येईल. तुमची मानसिकता सगळ्यात मोठं औषध आहे. मानसिकता कळून बघा आजारी पडायचं असेल तर, नाहीतरी आपल्या बायकांना आजार पण काढायचं काय नाही. नवरा जर म्हटला सासरी जायचं नाही की अंगावर घेऊन झोप, मला कसंच होतंय, काय होते माहित नाही. आजपर्यंत या आजाराचा कधी शोध लागलाय का? तुम्हाला स्वतःला लागलाय का? पण हे आजार पण येतात, हे आपल्या मानसिकतेवर खूप डिपेंड करतात. ही मानसिकता चेंज करा. तुम्हाला हार्मोनसाठी जरी काही त्रास होत असेल, पिरियड्स मध्ये त्रास होत असेल, पिरियड्स मध्ये त्रास होत असेल, पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायचा आहे. बऱ्याच मुलींना बघा शक्यतो 100% महिलांना पिरियड्सचे प्रॉब्लेम हे जाणवतात. एकतर फ्लो नीट नाहीये, व्यवस्थित नाहीये, बरेच प्रॉब्लेम्स असतात. आता मी तुम्हाला सगळे इथे सांगू शकत नाही. जरी काही त्रास असेल, पिंपळाच्या पानांचा काढा करून प्या. अगदीच काही असेल, आमचे नंबर्स आहेत, इथे नंबर स्टँडिंग आहेत, नंबर घ्या, फोन करा. कॉलला कुठलाही पैसे कुठलेही घेतले जात नाही, कुठलाही खर्च नाहीये, घरगुती उपाय सांगतात. जर तुम्हाला सेंटरला भेटायचं असेल, ज्याला शक्य आहे, गरजेचं आहे, ज्याला वाटतं की याने या मोठा आजार आहे त्याने सेंटरला या. तुम्हाला इथून पुण्याजवळ आहे, आपलं पुण्यामध्ये सेंटर आहे, कोल्हापूरला आहे, हॉस्पिटल आहे, तिथे या, तुम्ही उपचार घेऊ शकता. अगदीच यायला जमत नसेल तर
उपायामधून कव्हर करायला हवं. आणि सगळ्या आजारावरती घरगुती उपाय आहे. अगदी किडनी पासून ते कॅन्सर पर्यंत घरगुती उपाय असतात. डोकं दुखत असेल, साधं डोकं दुखत असेल, चिमूटभर मीठ तोंडात ठेवायचं, साधं चिमूटभर मीठ तोंडात ठेवायचंय, 30 सेकंड डोळे मिटून शांत फक्त बसायचंय. 30 सेकंड नंतर साधं जे पाणी असतं ग्लास भरूनच ठेवायचं, साधं पाणी फक्त प्यायचंय, ग्लास ठेवायचं, डोकं दुखायचं थांबतं. काही गोळी गरज पडली का एखाद्या औषधाची गोळीची, एवढे छोटे छोटे घरगुती उपाय. काही जरी असेल, सायनस होतोय, डोकं दुखतंय, सर्दी बाहेर पडत नाहीये, गुळ आणि सुंठ, गुळ सुंठ उकळायची आहे आणि नाकामध्ये थेंब सोडायचे. शिंका येतात, तुमचा सगळा सायनस बाहेर जातो, सर्दी बाहेर पडायला मदत होते. खूप छोटे उपाय असतात, हे सगळे करायला बघा. थायरॉइड वगैरे सांगितलं, महिलांना थायरॉइड होतो, थायरॉइडचा त्रास असेल तर नारळाच्या मुळ्या घ्यायच्या, 4-5 नारळाच्या छोट्या छोट्या मुळ्या घ्यायच्या, अर्धा तांब्या पाण्यामध्ये कडक त्या उकळायच्या आणि त्या पाण्याने गुळण्या करायच्या. तरी सुद्धा 21 दिवस करायचे. थायरॉइड कमी होतो, गोळी पूर्णपणे बंद करता येते म्हणजे गोळी पूर्णपणे बंदच करायची. थायरॉइडची गोळी कोणतीही खाऊ नका. पिरियडची गोळी कोणतीही खायची नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं पिंपळाच्या पानाचा काढा करून द्या. छोटे शुगर आणि बीपी सर्रास सगळ्यांना असते. शुगर असेल तर टोमॅटो खायचे, सकाळी एक टोमॅटो, संध्याकाळी एक टोमॅटो कट करायचा आहे, डोक्याने त्याच्या बिया काढायच्या आणि उलटा फक्त तो थोडासा गरम शेकायचा. सकाळी एक खायचा, संध्याकाळी एक खायचा, गोळी बंद करता येते. बीपीचा त्रास असेल तर लसूण पाकळी, कच्ची लसूण पाकळी आहे, कच्ची लसूण पाकळी सकाळी एक खायची, संध्याकाळी एक खायची. जेवणामध्ये मिक्स झाली की तिची फोडणी दिली की त्याचा सगळा रस निघून जातो. त्यामुळे कच्ची एक लसूण पाकळी तुम्हाला फक्त खायची आहे. आणि लसूणी मेथी किंवा हे असे लसणाचे प्रकार तुम्ही जेवणामध्ये फक्त जास्त घ्या. सोरायसिस असेल, अंगाला खाज उठते, घाम येतो, त्यामुळे खूप इचिंग होतं, लाल चट्टे पडतात. आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ मोठं मीठ असतं माहिती आहे ना, खडा मीठ, ते थोडंसं मीठ टाकायचं. काही वेळेस तुरटीचा खडा फिरवायचा, त्याने आंघोळ केली तरी सुद्धा कमी होतं. घाम जर जास्त येत असेल, काखेत येतो किंवा ओव्हरजागी येतो, तुरटीचा खडा फक्त फिरवायचा आहे, घाम सुद्धा यायचं कमी होतं. काही अवघड आहे का हे सगळे उपाय करायला? एवढे छोटे छोटे उपाय असतात. किडनीचा जर प्रॉब्लेम असेल, बरेच आता किडनी फेल्युअर खूप वाढते आणि दवाखान्यात गेला तर मग खर्च किडनीचा तुम्हाला वाटतं किरकोळ असेल. जेवढा नाव मोठा आजार आहे तेवढा पैसा जास्त. किडनीचा आजार असेल, वाटत असेल किडनीला कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये तर एक कांदा फक्त घ्यायचा आहे. तो घेणं काही आपल्याला अवघड नाहीये. एक कांदा घ्यायचा आहे, 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे. 3 ग्लास पाण्यामध्ये कट करून कांदा टाकून तो कडक उकळवायचा आहे. कडक उकळवून 3 ग्लासचा 1.5 ग्लास करा आणि ते पाणी सकाळी अनाशा पोटी प्यायचं 7 दिवस. 7 दिवस केलं तुम्हाला 6 महिने कुठलाही त्रास होणार नाही. हे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. कॅन्सर पासून लांब राहावं असं वाटत असेल, महिलांना कॅन्सरचं प्रमाण थोडं जास्त असतं. बरेच ब्रेस्ट कॅन्सर असेल, योनीचा कॅन्सर सुद्धा, प्रायव्हेट पार्टला सुद्धा कॅन्सर होतात. बऱ्याच बायका तंबाखू, ते मिश्री काय काय बरंच करतात. हे असं जर काही तुम्हाला वाटत असेल, यापासून आत्तापासूनच लांब व्हावं. हळद, कच्ची हळद, नैसर्गिक हळद जेवढी शक्यतो मिळेल तेवढी घ्या. हळदीचा फक्त छोटंसं पाण्याचा थेंब घालायचा आहे आणि हातावर घेऊन जरी त्याचा छोटा गोळा केला, हरभऱ्याच्या डाळीला छोटासा गोळा करायचा आहे. सकाळी तो कोमट पाण्यासोबत गिळून टाकायचा. 21 दिवस हे करायचं. काही अवघड वाटतं का? दवाखान्यात